आज आपण बनवणार आहे लाल भोपळ्याचे घारगे। त्यासाठी भोपळा कापून स्वच्छ धुवून कुकरला 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या। कुकर थंड झाल्यानंतर भोपळा एका ताटामध्ये काढून घ्यायचा। भोपळ्याचा गर वेगळा करून घ्यायचा। त्यानंतर गूळ बारीक चिरून घ्यायचा। 2 वाट्या भोपळ्याचा गर, त्याला 1 वाटी गूळ घालायचा। गूळ आणि भोपळ्याचा गर छान एकजीव करून घ्यायचा। भोपळ्याचा गर गरम असल्यामुळे गूळ घातल्यानंतर छान एकजीव होतो। मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर, जायफळ पावडर घालून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं। मिक्स करायचं। मिश्रण थंड करून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं करून त्यात गव्हाचं पीठ घालून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा। चपातीच्या पिठाला आपण जसं गोळा मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट गोळा मळून घ्यायचा। त्यानंतर गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवायचे। नंतर एक छोटासा गोळा घेऊन पोळपाटावर थोडेसे तीळ घालायचे। त्यावर पिठाचा गोळा ठेवायचा, त्यावर परत तीळ घालायचे आणि छान पुरी लाटून घ्यायची। गरम गरम तेलामध्ये पुरी घालून मंद आचेवर सोनेरी रंगावर छान तळून घ्यायची। या पुऱ्या 8 ते 10 दिवस आरामात टिकतात। ह्यालाच घारगे म्हणतात। गरम गरम घारगे प्लेटमध्ये घालून सर्व करायचे।